ही बातमी समोर येते। कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचा ताफा रोखलाय। स्थानिक विभागाध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर करण्यात आली। दक्षिण मुंबईला वाचवण्याची एकनाथ शिंदेंकडे मागणी या शिवसैनिकांनी केली आहे। शिवसेना पक्षातील अंतर्गत नाराजी पहिल्यांदाच अशा प्रकारे रस्त्यावर उघड झालेली आहे। मुख्यमंत्री हे सह्याद्रीतून बाहेर पडले आणि त्याच वेळेस शिवसैनिकांनी त्यांचा ताफा रोखला। विभागाध्यक्ष दिलीप नाईक यांना अशी मागणी करण्यात आलेली आहे। शिवसेना शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीतून बाहेर पडत असताना त्यांचा ताफा रोखण्यात आला। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। सूरज, नेमकं काय घडलं सह्याद्रीच्या बाहेर? नक्कीच स्नेहिल, सह्याद्रीवरती मुख्यमंत्र्यांच्या विविध बैठका होत्या आणि त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्रीवरून निघाल्यानंतर रस्त्यावरतीच काही नागरिकांनी त्यांचा ताफा जो आहे तो अडवलेला आहे। कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी तो ताफा रोखलेला आहे। स्थानिक विभागाध्यक्ष दिलीप नाईक जे आहेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी जी आहे ती मुख्य म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्यांना हटवण्याची जी मागणी आहे ती त्यांनी आता केलेली आहे। दक्षिण मुंबईला वाचवा अशी थेट जी मागणी आहे ती सह्याद्री गृहाबाहेर ताफा थांबवत त्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावरती विचार करू असं देखील एक आश्वासन दिलेलं आहे। स्नेहिल, बिलकुल धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडे त्या संदर्भातले अपडेट घेणार आहोत। तुर्तास मुख्यमंत्री जे आहेत ते सागर या बंगल्यावर आता पोहोचले आहेत अशी ही माहिती समोर आली आहे।